सर्वप्रथम माझा सर्वांना तुम्हाला नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, जवाहर सरांना खूप दिवसापासून भेटण्याची इच्छा या ठिकाणी होती। थोडा आवाज वाढत नाही का? पण ती इच्छा या ठिकाणी पूर्ण होते या गोष्टीचा मला आनंद होतो। त्याचबरोबर माझे मित्र जे काही रणेल सर माझ्या सोबत आलेले आहेत, खरा योगायोग या भेटीचा त्यांच्यामुळेच या ठिकाणी आमच्या दोघांची भेट या ठिकाणी होऊ शकली। आणि याच्या अगोदर मी म्हणेल की सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये आपला मराठवाडा सर्वत ताकदीनिशी सबंध महाराष्ट्र राज्यातील जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्याची एक वेगळी छाप या ठिकाणी निर्माण होत आहे। तर मला आनंद दुसऱ्या एका गोष्टीचा होतो, जवाहर सर 12वीला ज्या विद्यार्थ्याला मी शिकवलं तो माझा विद्यार्थी तुमच्या अकॅडमीमध्ये आहे। सुमित त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो माझा 12वीचा विद्यार्थी आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठीचं व्याकरण विचारल्या जातं। तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये मी सोडणार आहे, त्याची काळजी कोणी करू नका। तर मराठीमध्ये अनेक प्रकारचे व्याकरण आहे। मग शब्दाच्या जाती असतील, प्रयोग असेल, समास असेल, अलंकार असेल, त्याचबरोबर शब्द सिद्धी असेल। त्याच्याही पुढे जर तुम्ही गेलात, मराठीच्या जर तुम्ही खोलात गेलात तर पद, पदीम, पदांतर हे अतिशय ते बोलण्यासाठी अवघड आहे, समजून घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अतिशय अवघड आहे। आणि मराठी भाषा समाज माध्यमामध्ये त्याचबरोबर बरेचसे लोक बोलत असतात मराठी सोपी आहे, आपली मातृभाषा आहे, जन्मभाषा आहे। पण मराठी भाषाचा मी या ठिकाणी एक शिक्षक आहे, माझं असं मत आहे, जगातली कुठलीच भाषा अवघड नसते, माणसाची प्रवृत्ती अवघड असते आणि त्या प्रवृत्तीवरती आपण या ठिकाणी विचार मंथन केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून मी तुम्हाला या ठिकाणी आज काही जास्त बोलणार नाही। सरांशी या ठिकाणी डिस्कस केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी एक कार्यशाळा ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दापासून पॅरेग्राफ, सर माझा विद्यार्थी आहे, तुम्ही त्या विद्यार्थ्याला माझ्या विचारा। मी टीचिंग करत असताना प्रत्येक गोष्टीचा बारकावा त्या विद्यार्थ्याला एक वेळेस नाही सर, मी 1000 वेळेस सांगत असतो, कारण ती चूक पुन्हा पुन्हा जर झाली तर ते मार्क कटतात। सर्वात जास्त मार्क हे मराठी विषयामध्ये कटले जातात। त्यामुळं मराठी विषयाचं तंतोतंत पालन करणं ही या ठिकाणी काळाची गरज आहे। त्याच्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेला आहे। मराठी भाषा अधिक सकस चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी बोललं पाहिजे। पण आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक भाषेने आक्रमण केलेलं आहे आणि तेच शब्द आपण या ठिकाणी बोलतोय। आपली जन्मभाषापासून आपण दुरावले जाण्याची शक्यता आहे। म्हणून कदाचित या भारत सरकारला वाटलं असेल की भविष्य काळामध्ये 10-5 वर्षामध्ये मराठी भाषा नामशेष होऊ शकते, म्हणून कदाचित अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला या ठिकाणी दिला असावा, असं माझं व्यक्तिगत मत आहे। मतांतर असले पाहिजेत आणि मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज नाही। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ मराठी भाषेतच लिहिलेला आहे। भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला केलेला उपदेश आहे। त्याच्यानंतर अनेक संतांची मी तुम्हाला उदाहरणं या ठिकाणी सांगू शकतो, कारण आपला मराठवाडा एवढा परिपक्व आहे, सुजलम सुफलम आहे। पण या मराठवाड्यातील संत साहित्याचा आपण किती अभ्यास करतो याच्यावरती आपला मराठवाडा या ठिकाणी डिपेंड आहे। म्हणून भारत देशामधले जे काही विविध संत आहेत, विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या संतांचा जन्म झाला त्या अनेक संतांपैकी 99% संत लोकांचा जन्म हा मराठवाड्यातला आहे। ज्या व्यक्तीने ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला त्या व्यक्तीचा जन्म या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणचा आहे। दासबोध या ग्रंथाचे लेखक
रामदास स्वामी यांचा जन्म घनसावंगी तालुक्यात आहे आणि त्या घनसावंगी तालुक्यामधला मी या ठिकाणी एक सर्वसाधारण माणूस आहे। त्याचबरोबर संत नामदेव हिंगोली जिल्ह्यातील नरसिंहबामधून येतात, संत जनाबाई गंगाखेड मधून येतात। ही संत परंपरा जर तुम्हाला सांगितली, संत साहित्यावरती जर बोलायचं झालं तर मला 3 तास कमी पडतात, म्हणून ही ओझरती माहिती मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवतो। मित्र हो, येणाऱ्या कालखंडामध्ये आपलं अस्तित्व आपणाला निर्माण करायचं आहे आणि ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी संघर्ष अकादमी मध्ये येऊन संघर्ष करत आहात। हा संघर्ष तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकला पाहिजे। ती टिकवण्याची क्षमता, तो संयम तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी असला पाहिजे। ही माझी तुम्हाला कळकळीची या ठिकाणी विनंती आहे। आणि त्याचबरोबर मी काही जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आवडणार आहे। मित्र हो, येणारा काळ नोकरीच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये अनेक स्वप्न असतील, ग्रामसेवक, तलाठी वगैरे वगैरे जे काही तुमचे स्वप्न असतील ते, पण जेवढं स्वप्न उच्च असतं त्याच्यापेक्षा 1000 पट अभ्यास करण्याची तयारी ठेवावी लागते, तेव्हा ते स्वप्न आपल्या या ठिकाणी हातामध्ये येतं। नाही तर मग मला व्हायचं कलेक्टर आणि आपला पिंट्या उठतो सकाळी 10 वाजता, ते कलेक्टर होण्याचं स्वप्न कदापि 7 जन्म ही या ठिकाणी ते सक्सेस होणार नाही। तर मित्र हो, असंच तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या, आता मी महाराष्ट्र राज्यावरती येतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। तुम्ही या ठिकाणी सकाळपासून बसलेला आहात, मला याची जाणीव आहे, पण मी 2 मिनिटांमध्ये एक विडंबन काव्य जे काही माझ्या गुरुजीने लिहिलेलं आहे, या विडंबन काव्याचा लेखक मी नाही, पण या पुस्तकाचा बाप मी नक्की आहे। तर माझे गुरुजी जे मला शिकवलं होते त्यांचं नाव या ठिकाणी दीपक राखुंडे सर आहेत। जे महाराष्ट्र राज्यावरती जे काही गीत आहे विडंबन, या महाराष्ट्र गीताचं विडंबन मी आपल्या समोर ठेवतोय। मला निसर्गाने आवाज दिला नाही, हे माझं दुर्दैव आहे आणि मी लेखक जरी असलो तरी माझ्याकडे त्या गोष्टीची मी खंत व्यक्त करतो। म्हणून कोणताच जगातला माणूस परिपक्व नसतो, तो परिपक्व होत नाही। प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात, दोषही असतात, ते आपल्याला या ठिकाणी काढता आले पाहिजेत। ती ताकद आपल्याकडे निर्माण करण्याची बुद्धिमत्ता आपल्याकडे असली पाहिजे। मित्र, मी कवी नाही, मी समीक्षक आहे। एखाद्या व्यक्तीने एखादा काव्यसंग्रह लिहिला, त्या काव्यसंग्रहावरती मी डायरेक्ट पुस्तक लिहिण्याचं काम करत असतो, तेवढं धाडस या ठिकाणी मी करत असतो। हे काव्य आपल्या समोर ठेवतो। सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की बैठे बैठे सावधान मध्ये आपण सर्वांनी 5 मिनिटं माझ्यासाठी बसावं। तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्या संदर्भात आणि तुम्हाला सुद्धा जाता जाता थोडस धक्का देऊन मी जाण्याचा प्रयत्न करत आहे। आवडलं तर टाळ्या वाजा, नाही आवडलं तर शांत बसा। आवाज थोडा मोठा होतो याच्यापेक्षा, रेकॉर्डिंग चालू असते। हादरला महाराष्ट्र माझा, कदरला महाराष्ट्र माझा, पक्षपातनी धर्म जातही घातपात दंगली, पक्षपातनी धर्म जातही घातपात दंगली, आरक्षणाचा पेटतोय वाद गल्ली पासून दिल्ली, नाशिक मुंबई ठाणे पुणे, नाशिक मुंबई ठाणे पुणे, माणूस झाला खुजा आणि हादरला महाराष्ट्र माझा, कदरला महाराष्ट्र माझा, बिदरला महाराष्ट्र माझा, भयभीत झाली इथली नारी, भयभीत झाली इथली नारी, वाढली गुन्हेगारी,
दीड जीबी त्यावर जगती इथले पोर पोरी, दीड जीबी त्यावर जगती इथले पोर पोरी, रील्स चॅटिंग इंस्टावरती मस्त मारतात मजा, हादरला महाराष्ट्र माझा, कदरला महाराष्ट्र माझा, भिदरला महाराष्ट्र माझा, शेतमालाला नाही भाव, शेतमालाला नाही भाव, कस कस जगाव, 40 डिग्री उन्हामध्ये रानात किती राबाव, 40 डिग्री उन्हामध्ये रानात किती राबाव, हादरला महाराष्ट्र माझा, कदरला महाराष्ट्र माझा, बिदरला महाराष्ट्र माझा, शेतकऱ्यांच्या सरणावरती, शेतकऱ्यांच्या सरणावरती खुशाल पोळ्या भाजा, हादरला महाराष्ट्र माझा, कदरला महाराष्ट्र माझा, तुमच्या ताटात सूप चायनीज, तुमच्या ताटात सूप चायनीज, रोज चिकन तंदुरी, अनाथ जीव उपासी निजला, अनाथ जीव उपासी निजला, तसाच मातीवरती, तसाच मातीवरती, हादरला महाराष्ट्र माझा, कदरला महाराष्ट्र माझा, बिदरला महाराष्ट्र माझा. म्हणून या महाराष्ट्राची जबाबदारी तुम्हा तरुण पिढीवरती आलेली आहे. मित्रांनो, या महाराष्ट्राला हादरू देऊ नका, कदरू देऊ नका, बिघडू ही देऊ नका. एवढीच कळकळीच विनंती करण्यासाठी मी तुमच्या जवळ आलेलो आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्ही 2 शब्द ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमच्या या ठिकाणी लेखक या नात्याने मी आभार मानतो. आमचे मित्र यांनी वेळ दिला त्याबद्दल आदरणीय सरांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले जे काही रणेर सर आहेत त्यांच्या नावामध्ये ज्या ठिकाणी ताकद आहे, सकाराम त्यांचं नाव आहे, आणि ज्या व्यक्तीच्या नावामध्ये राम हा शब्द येतो तो व्यक्ती नक्कीच विद्वान असतो, बौद्धिकतेचे प्रतीक असतं. म्हणून खास तुमच्या समोर जो काही मी उभा आहे तो फक्त आदरणीय राज टेलर यांच्यामुळे या ठिकाणी उभा आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद तुमच्या सर्वांचे.